शेंडगे सध्या आपल्यासोबत आहेत। शेंडगेजी नमस्कार। मनोज जरांगे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतील असा इशारा किंवा अशी सूचना त्यांनी दिलेली आहे। ते स्वतः निवडणूक लढवणार नाहीत, पण निवडणुकीच्या रिंगणात त्यांचे काही प्यादी दिसू शकतात अशी चर्चा आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया या संदर्भात? नाही, कसं आहे, विधानसभा कुणी लढवावी कुणी नाही लढवावी हा ज्याला त्याला संविधानानं दिलेला अधिकार आहे, त्याच्यामध्ये आम्ही काय बोलू शकत नाही। पण प्रश्न आहे, मूळ मुद्दा आहे आरक्षणाचा। आज मराठा समाजाला आरक्षण आहे की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे। तर पहिलं त्याचं उत्तर असेल की मराठा समाजाला आज सरकारनं टिकणारं 10% आरक्षण दिलेलं आहे। ते सरकारचं ते आरक्षणाची अंमलबजावणी सुद्धा सरकारनं चालू केलेली आहे आणि मराठा समाजानं ते 10%चं आरक्षण घेण्यास सुरुवात पण केलेली आहे। मुद्दा नंबर 1। दुसरं आरक्षण म्हणजे ईडब्ल्यूएसचं आरक्षण जे आहे ते सुद्धा घटनात्मक आरक्षण मराठा समाजाला आज सुद्धा मिळत आहे। 10% पैकी 8.5% आरक्षण मराठा समाजाने घेतलेलं आहे। मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे आणि त्याचा लाभ मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज झालेला आहे। तर मराठा समाजात आरक्षण आहे। आता जरांगेंची मागणी काय? ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आणि ओबीसीतून आम्हाला आरक्षण नाही दिलं तर आम्ही 288 लढणार किंवा 127 सर्वे केला वगैरे, जे काय आम्ही ह्याला पाडणार त्याला पाडणार, नाव गुण पाडणार नाव नाही गुण पाडणार, हे जे सगळं चालू आहे। आमची एकच विनंती आहे, आम्हाला कोणाला आव्हान चॅलेंज द्यायचं नाही। आमचं म्हणणं आहे की आमचं ह्या गरीब 450 जमातींचं हे पाला डोंगर कपाऱ्यात राहणाऱ्या भटके विमुक्तांचं हे आरक्षण जे आहे, डोंबाऱ्याच्या मुलींचं आरक्षण आहे, घिसाड्यांच्या मुलांचं दुधाला महाग आहे अशा मुलांचं आरक्षण जे आहे ते आरक्षण तुम्हाला काढून घ्यायचं आहे। आणि ते जर नाही दिलं तर आम्ही राजकारणामध्ये आम्ही असं करू तसं करू, हे कुणाला पटणार आहे मला सांगा। आणि जर तसं जर करायचं असेल, जर तेच होणार असेल, आम्ही तर आतापर्यंत मराठा आमचा मोठा भाऊ समजून सगळ्या ओबीसी असेल, भटके विमुक्त असतील, दलित समाज असेल, सगळ्यांनी त्यांना मतदान दिलेलं आहे आणि त्यांना आमदारकी त्यांना आम्ही बहाल केलेलं आहे, मंत्रिपद दिलेलं आहे, राज्य त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे। आणि त्या राज्याचा उपयोग करून त्यांचा आमदारकीचा उपयोग करून जर आमच्या आरक्षणाचं मुलाबाळांचं आरक्षणाचं भविष्य उद्ध्वस्त करणार असतील तर मग हा गरीब समाज गप कसा बसेल? आता मराठा समाजाला गरिबी आलेली आहे असं जरांगे म्हणताय, पण गरिबी कुणी आणली त्यांच्यावरती? आम्ही आणलेली नाही ना, ओबीसीने आणली का गरिबी? ही त्यांचंच सरकार होतं, त्यांचेच मुख्यमंत्री, त्यांचेच मंत्री, सगळ्या बँका त्यांच्या, सगळं जे काय सत्तेची सगळी त्यांच्याकडे, त्यांनी गरिबी आणली असेल ना। पण गरिबी हटवायची असेल तर सामाजिक न्यायाचं आरक्षण हे काय गरिबी हटवायचा कार्यक्रम नाही आहे ना। गरिबी हटवायची असेल तर त्यांना सरकारने त्या योजना निर्माण केल्या पाहिजेत। माझ्या मतदारसंघामध्ये, जत मतदारसंघामध्ये गरिबी सगळ्या शेतकऱ्याची गरिबी हटवली, त्यात मराठ्यांची पण गरिबी हटलेली आहे। पाणी दिलंय त्यांना, खतं दिले आहेत त्यांना, बंधारे दिले आहेत त्यांना, मार्केटिंग उपलब्ध करून दिलं आहे। आज तिथं 1000 कोटीचा टर्नओव्हर झालेला आहे, 20,000 एकराचा भाव होता जमिनीला, तो आता 20 लाख झालेला आहे। अशा प्रकारे गरिबी हटवण्याचा कार्यक्रम जो आहे तो सरकारकडून गरिबी जरांगे करून घेऊ शकतात। पण त्यांना आता ते कुणीतरी डोक्यात घातले की राजकारण करायचं आणि 288 उभा करायचं। त्यांनी जर उभा करत असतील तर मग आम्ही उभा करू शकतो ना। आमची तर मेजॉरिटी आहे, 60% मतदान जे आहे ते ओबीसीचं आहे आणि दलित आणि मुस्लिमांना जर आम्ही मदत करून घेतलं सोबत 80% आम्ही जातो। ह्याचं संख्याचं गणित जे आहे ते त्यांच्या बाजूनं मुळीच नाही आहे। आणि जर अशीच वेळ आले तर आम्ही पूर्ण तयारीनिशी आम्ही आहोत। आमचाही सर्वे 199 मतदारसंघात आमचाही सर्वे पूर्ण झालेला आहे। प्रकाश शेंडगेजी, आभार आपले। आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। तर मनोज जरांगे यांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याचे संकेत दिलेले आहेत। स्वतः निवडणूक लढवणार नाही, पण उमेदवार